नमस्कार. बालाजी ट्रिक्स अकॅडमी मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्हाला सांगण्यात अति आनंद होत आहे की आता आपण काय केलेलं आहे, आपला पॉलिटीचा व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे. काय व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे बघा. आपण अगोदर म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो, तर आतापर्यंत आपण पीडीएफ विकत होतो. काय पीडीएफ सेल करत होतो, ज्यामध्ये आपण पॉलिटी, सायन्स तसेच इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पीडीएफ सेल केलेल्या आहेत. त्यापैकी बरेच जणांनी तुम्ही घेतलेही असतील. मात्र आता आपण संपूर्ण व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे आणि तोही डिजिटल बोर्डवर केलेला आहे. आता ही मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग मी फक्त जाहिरात करण्यासाठी करतोय. मात्र आपला जो काही पूर्ण व्हिडिओ कोर्स आहे तो डिजिटल बोर्डवर आणि एकदम लाईव्ह कॅमेरा समोर आपण काय केलेलं आहे, त्याला रेकॉर्ड केलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला तिथं इंटरॅक्ट केलेला आहे स्वतः. तर बघा, तुम्हाला जर तो व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर आपले हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी, काय हे बघा, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ऍप आहे गुगल प्ले स्टोअर वरून. ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी. तसेच तुम्हाला इतर काही मदत म्हणजे अडचण येत असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर काय करू शकता, तर संपर्क करू शकता. आता या व्हिडिओमध्ये कसं काय असेल तर ते सांगतो. आता थोडासा डेमो आपण या व्हिडिओमध्ये पाहू. तर आपला हा जो व्हिडिओ कोर्स असेल तो कसा असेल बघा. तर तो असेल हे बघा. तर त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर कलम 1 पासून कलम 1 पासून ते 368 पर्यंत कलम 1 पासून ते 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल आपण ट्रिक्स पाहिलेले आहेत. तसेच त्यावर आलेले जागोजाग प्रश्न आपण पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ हे बघा, कलम 1, आता इथं आपण कलम 1 पाहिलेला आहे, त्याला ट्रिक्स नुसार कसं लक्ष ठेवायचं ते पाहिलेलं आहे आपण. आणि त्यामध्ये आणखी जी काय माहिती असते ती पण हे बघा, ती पण पाहिलेली. तसेच त्यावर आलेला पीओक्यू हे बघा, एक्साइज PSI 2022 ला कलम 1 वर प्रश्न आला होता, तो लगेच आपण तिथेच कव्हर केलेला आहे. त्यानंतर बघा कलम 2 आणि कलम 3, तर ह्या 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे ते सांगितलेलं आहे. हे बघा, त्याला ट्रिक्स नुसार सांगितलेलं आहे. तसंच त्याची इतर जे काही गोष्टी असतात त्यामध्ये ते पण सांगितलेलं आहे. आणि त्यावर आलेलं लगेच पीओक्यू हे बघा, त्यावर आलेले जेवढे काही पीओक्यू असतील ते लगेच आपण तिथं काय केलेलं आहे, तर ऍड केलेलं आहे. आता उदाहरणार्थ कलम 3 आणि 2 मध्ये मी तुम्हाला फरक सांगतो बघा काय. तर बघा, कलम 2 काय, तर कलम 2 नुसार नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापना करणे हे कलम 2 मध्ये सांगितलेले. आणि कलम 3 मध्ये काय सांगितलेलं पहा, तर नवीन राज्यांची निर्मिती किंवा नावे बदलण्याचा अधिकार हा संसदेला असतो. तर 2 आणि 3 मध्ये काय फरक असतो बघा. तर 2 नुसार जे काही नवीन राज्य आपण स्थापन करतो तर ते दुसऱ्या देशांचे असतात बघा, दुसऱ्यांचे. उदाहरणार्थ बांगलादेशचा एखादा प्रदेश भारतात घ्यायचा असेल, आता उदाहरणार्थ 100व्या घटना दिवशीने बांगलादेशचा काही प्रदेश भारतात सामावून घेतला होता, तर तो कलम 2 नुसार घेतला होता. 2 नुसार, 3 नुसार नाही, तर तो 2 नुसार घेतला होता. म्हणजे 2 नुसार एखादा नवीन प्रदेश भारतात दाखल करून घ्यायचा असेल तर ते संपूर्ण प्रोसेस ही 2 नुसार केली जाते. कलम 2 ने तसा अधिकार दिलेला आहे. मात्र 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की भारतामध्येच एखादं राज्य असेल तर त्याच राज्यामधून एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल, उदाहरणार्थ भविष्यात महाराष्ट्रामधून जर विदर्भ वेगळा करायचा असेल, विदर्भ हे नवीन राज्य बनवायचं असेल, तर त्याची प्रोसेस ही कलम 3 नुसार केली जाते. किती नुसार? 3 नुसार, 2 नुसार नाही. तर मग आता हे 3 ला कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्स आपण अशी सांगितलेली आहे बघा. या 3 नुसार 3 लांगा राज्याची निर्मिती असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 3 नुसार 3 लांगा राज्याची निर्मिती. 3 लांगा म्हणजेच काय? तेलंगणा. हे बघा, 3 नुसार 3 लांगा राज्याची निर्मिती. मग 3 लांगा म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती. हे आपण कलम 3 नुसार केलेली आहे, ना की 2 नुसार. ओके. तसेच आता ती निर्मिती कशी होत असती, काय होत असती, त्याची पण आपण काय केलेली इथे डिटेल प्रोसेस पण सांगितलेली आहे. बघा, आपण अगोदर काय करत होतो, तर पीडीएफ विकत होतो, त्यामध्ये आपण फक्त आर्टिकल वगैरे घेत होतो. मात्र आता हा जो आपला कोर्स असणार आहे हा डिटेल कोर्स असणार आहे. यामध्ये नुसतं आर्टिकलच नाही, तर त्यामध्ये संपूर्ण जे काय विचारलं जातं एमपीएससी ला ते सर्व आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या कोर्समधून तुम्हाला कंबाईनची बी असो, सी असो, कंबाईन प्री असो, मेन्स असो, आपण 15 पैकी 15 मार्काची गॅरंटी या कोर्समधून दिलेली आहे. आणि ह्या कोर्सची वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स रेकॉर्डेड स्वरूपात असेल आणि फक्त 25 ते 30 व्हिडिओ असतील. किती? 25 ते 30. कारण आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड कंटेंट काय केलेलं आहे, तर तिथे कव्हर केलेलं आहे. तसेच या कोर्सची फीस अगदी नाममात्र म्हणजे फक्त 199 रुपये असेल. किती? फक्त 199 रुपयामध्ये
हा कोर्स, तशी मूळ प्राइस त्याची 500 रुपये आहे, मात्र 60% डिस्काउंटसह तुम्हाला हा कोर्स फक्त 199 रुपयामध्ये मिळून जाईल. आता ते कोर्स कसा घ्यायचा काय त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपले एमपीएससी बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला त्या ऍपची लिंक मिळून जाईल. तसेच मी नंबर दिलेला आहे 84 त्या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. आता ही प्रोसेस तुम्ही स्वतः वाचून घ्या आणि यावर आलेले हे बघा, ही प्रश्न पण मी खाली सांगितले, ते प्रश्न पण तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा आपण काय केलेलं आहे, भाग 2 म्हणजे ह्या कोर्सची रचना आपण अगोदर काय केलेली आहे, कलम 1 पासून 368 पर्यंत सर्व आपण काय केलेले आहे तर तिथे कव्हर केलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपण इतर ज्या काही गोष्टी असतात ते आपण पाहिलेल्या आहे. आता इथे बघा कलम 6 काय तर कलम 6 आहे पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. तर मग याची ट्रिक्स आपण कशी पाहिलेली बघा, पाकिस्तानातून भारतात कोण आला तर शाहरुख खान आला असं आपण म्हटलं. काय म्हटलंय, शाहरुख खान पाकिस्तानातून भारतात आला. शाहरुख खान का म्हटलं, कारण कलम 6 आहे म्हणून शाहरुख खान. त्यानंतर 7 मध्ये बघा काय, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. मग गेलेला कोण काय म्हणतो, गो म्हणजे जाणे, म्हणजे गेलेला, गो म्हणजे जाणे. मग गेलेलाचा जी 7 नंबरला येतो. हे असे प्रश्न यावरून सुटतात. त्यानंतर कलम 8 ची ट्रिक काय पाहिली बघा आपण. कलम 8 काय तर मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व कंबाईन 2025. आता ही नुकतीच आपली 4 जानेवारी 2026 ला एक्झाम झाली, त्या एक्झामला हा प्रश्न आलेला होता. तर याची ट्रिक्स आपण ते पीडीएफ मध्ये बी होती, आता इथं पण सांगतोय. तर बघा याची ट्रिक्स अशी केलेली आहे की मूळ हिंदुस्थानी मात्र भारताबाहेर राहणारा व्यक्ती. मग मूळ हिंदुस्थानी का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की हिंदुस्थानीचा यच हा एबीसीडी नुसार 8 नंबरला येतो. किती नंबरला येतो तर 8 नंबरला येतो. मग अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. आणि मग लगेच त्यावर आलेला प्रश्न पण आपण तिथे घेतलेला आहे बघा. भारतीय राज्यघटनेत कलम 8 खाली काय नमूद करते, हे बघा हे 4 ऑप्शन होते. हे कंबाईन बी 2025 ला यावर प्रश्न आलेला आहे. आता नागरिकत्वाचे आपण कलमच नाही, नुसते कलमच कव्हर केले नाही, तर इतर काय काय तरतुदी असतात ते पण सर्व घेतलेलं आहे आणि त्याचा पण प्रश्न पाहिलेला आहे. हे बघा, नागरिकत्व कायदा 1955 ला झाला होता. या 55च्या कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्याच्या 5 पद्धती आहेत. त्या 5 पद्धती पण इथे घेतल्या आपण कोणकोणत्या आहेत आणि त्यावर आलेला प्रश्न पण हे बघा, टॅक्स असिस्टंट मेन्स 2022 ला प्रश्न आलता. तो प्रश्न पण इथे कव्हर केलेला आहे की नागरिकत्व मिळवण्याची खालील कोणती पद्धत नाही. तर इथे कोणती पद्धत नाही तर ही विनंती पद्धत नाही, विनंती करून म्हणजेच रिक्वेस्ट करून नागरिकत्व मिळवता येत नाही. आणि कोणत्या पद्धती आहेत तर हे 5 आहेत. जन्मतत्वाद्वारे मिळवता येते, नोंदणी, वंश, स्वीकृती आणि एखादा प्रदेश जर सामील केला तर. आपण हे कलम 2 मध्येच पाहिलं आहे. कलम 2 नुसार एखादा इतर देशाचा प्रदेश भारतामध्ये सामावून करून घेतला तर त्या प्रदेशातील लोक ऑटोमॅटिक भारतीय नागरिकत्व त्या लोकांना द्यावे लागते. तर ही तरतूद आपण अगोदरच पाहिली होती. त्यानंतर 3 मार्गांनी नागरिकत्व संपते, ते पण इथं सांगितलंय, ते कोणकोणते मार्ग आहेत. तसेच त्यावर आलेला प्रश्न पण हे बघा, एसओ 2015 की नागरिकत्व हिरावून घेण्यासंबंधी खालील चुकीचे विधान निवडा. तर हे अशा प्रकारे आपण हे संपूर्ण काय केलेलं आहे तर कोर्स तयार केलेला आहे. जर या कोर्स बद्दल काही शंका काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.